काय म्हणतात महाराजांच्या भंगातून, इतुके देई गातो आम्हा, इतुके देई गातो आम्हा, मग सुखे घाली जन्मा, तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा, नको विषय काही म्हणी, नको विषय काही म्हणी, असो प्रेम तुझे गुणी, तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, करी म्हणे शिवदास, तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा, शिवहार चंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठो वातात्मजो नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो सदाशिवा, ओम नमो सदाशिव शिव शिव, ओम नमो सदाशिवा, ओम नमो सदाशिवा।
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। काय माझी वाणी वाणेल संतांसी रंगव चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा। इतुके देई गातो आम्हा, इतुके देई गातो आम्हा, मग सुखे घाली जन्मा, तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग महान शिवभक्त असणारे हे संत श्री शिवदास माऊली आजच्या अभंगातून भगवान परात्पर शिव परब्रह्म परमात्म्याकडे एक अलौकिक अशा प्रकारची मागणी मागतायत। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, पारायण सोहळा, प्रवचन सोहळा, शिवपाठ, जागर, पहाटेचा शिवपाठ असेल असा हा अखंड शिवनाम सप्ताह अनेक वर्षापासून चालत असलेला, याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आपल्या समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं या ठिकाणी चालू आहे। समस्त भोसारा नगरी परिसरातील सर्व भाविक जन, भक्तजन सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठा गोड हा सप्ताह चालू आहे आणि हा सप्ताहाचा 6वा दिवस। आजच्या 6व्या दिवसाची सेवा अज्ञान पामर बालकाकडं तुमच्या सर्व संत सज्जन मायबापांच्या साक्षीनं अज्ञान पामर बालकाकडे आलेली सेवा अगदी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न। शिवहर गेली 2 वर्षापासून आपला हा नेम चालू आहे। गावातीलच असणारे ब्रह्मानंद महाराज यांच्या संपर्कातून समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं हे निमंत्रण यंदाही अशा प्रकारचं मिळालेलं आहे आणि तुम्हा सर्वांचं दर्शन सेवेत आला। शिवहर आज शिवदास माऊली भगवंताकडे एक अलौकिक अशा प्रकारची मागणी मागतायत। संत महात्मे आणि मागणी हे थोडस विरोधाभास आहे। जे संत महात्मे आहेत
ते भगवंताकडे मागत नाहीत आणि जे मागतात ते संत नाहीत. शिवहर विरोधाभासानं आपल्याला चिंतन पाहायचं झालं तर असं करता येईल. संत महात्मे आहेत जे खरोखर अशा प्रकारचे आहेत ते भगवंताकडे काही मागत नसतात. पण आज मात्र शिवदास माऊली भगवंताकडे मागतायत. का बरं? कारण काही गोष्टी असे आहेत संसारामध्ये, संसारातल्या गोष्टी भगवंताकडे मागू नये. परमार्थातल्या गोष्टी मात्र भगवंताकडे मागितल्याशिवाय राहू नये. मागूच नये आणि मागितल्याशिवाय राहू नये. अशा दोन गोष्टी आपल्याला सांगता येतील. थोडस बार काही न चिंतन आहे का बरं? कारण हे आता ऐकणारी मंडळी फार कमी झाले. कीर्तनामध्ये भलतच काहीतरी दुसरं येऊ लागलेलं आहे वार. थोडस ऐकण्याची सवय करा. अध्यात्म काय चीज आहे, ग्रंथ संपदा काय आहे, विचार धारा काय आहे संत महात्म्यांची, थोडस एखादे दिवस ऐकत आहे की नाही. 4 दिवस असं 4 दिवस तसं आहे की नाही. शिवहर शिवहर खाऊच नाही, खाल्ल्याशिवाय राहू नये. खाऊच नाही म्हणजे काय हो? सोप्या भाषेत सांगतो आता. मागूच नये, मागितल्याशिवाय राहू नये. कळायचं असेल खाऊच नये. काय खाऊ नये? शास्त्रांनी जे निषेध म्हणून सांगितलेला आहे ज्या ज्या पदार्थांचा, ते पदार्थ आपण खाऊ नये. तुम्ही बोलत आहे की थोडस, म्हणजे भाषा कळणार तरी का तुम्हाला? खाल्ल्याशिवाय राहू नये. काय? भाकर भाजी दूध खाल्ल्याशिवाय राहू नये. पिऊच नाही. पिऊच नाही म्हणजे काय? पिऊ नये, पाणी पिऊ नये का? महाराज, हा जीव जो आहे, जे शरीर आहे, अन्नमय कोश आहे, प्राणमय अशा प्रकारचा कोश आहे. या शरीराला अन्न लागतं, पाणी लागतं, याच्याशिवाय हे शरीर चालत नाही. तसं पिऊच नाही म्हटल्यावर नंतर काय पिऊ नये हो? जे शास्त्रांनी आपल्याला पिऊ नये म्हणून सांगितलेलं आहे, पिऊ नये हे सांगायचं बरं. ते पिऊ नये बरं काय? थोडक्यात कलर बदलून पिऊ नये. शिवहर आणि पिल्याशिवाय राहू नये. काय? पाणी दूध जे शास्त्रांनी सिद्ध म्हणून अन्न आपल्याला सांगितलेलं आहे, ते अन्न पाणी खाल्ल्याशिवाय पिल्ल्याशिवाय राहू नये. जाऊच नाही. कुठं जाऊ नये? ज्या ठिकाणी व्यभिचार चालू आहे, ज्या ठिकाणी जुगार चालू आहे, आताच्या भाषेत मटका ज्या ठिकाणी चालू आहे, तिथं जाऊ नये. शिवहर गेल्याशिवाय राहू नये. माझ्या मन्मथ स्वामीच्या वारीला गेल्याशिवाय राहू नये. काय त्या दिंडीमध्ये आनंद आहे पहा ना. दिंडी निघाली कपिला धारला, दिंडी निघाली. ती दिंडी आपल्या डोळ्यासमोर आणा. इको टाकून बोलतात. लाखो आमचे भाविक दरबदल मुकाम करत 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 दिंडीमध्ये जात असतात. काय मोठा आनंद आहे. घरी कितीही काम करा संसारामध्ये, शरीराला थकवा आल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या मन्मथ माऊलीच्या सोहळ्यामध्ये कार्तिकी पौर्णिमेला तुम्ही चला. रात्रंदिवस
दिवस दर मजल मुक्काम करत असताना तुमच्या शरीराला कधीच दम येणार नाही. चला पाहू कपिला धार. एकदा तरी तो सोहळा आपल्या नेत्र नयनाने आपण पाहिला पाहिजे. त्या ठिकाणी गेलं पाहिजे, जाऊच नये. जे निषिद्ध सांगितलेलं आहे तिथे जाऊ नये, गेल्याशिवाय राहू नये. संत महात्म्याला भेटायला शिवार पाहूच नये. अनेक सांगता येईल. काय पाहू नये? पाहू नये म्हणजे काय? डोळ्यामध्ये खिळे खुपसून घ्यावं का? पाहू नये याचा अर्थ काय आहे? जे पाहायचं नाही ते पाहू नये. वाईट आपल्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्याशिवाय राहू नये. भगवंताला पाहिल्याशिवाय राहू नये. डोळे तुम्ही घ्या रे सुख, शंकराचे मुख. भगवंताला पाहिल्याशिवाय राहू नये. बोलताना खटकून कमी करीत जा. गायन केले की पटकन लक्ष ठेवायचं. शिवहर ट्रेन निघून गेल्यावर झेंडा दाखवले आणि म्हणाले शिवहर. काही गोष्टी अशा आहेत पाहिल्याशिवाय राहू नये भगवंताला. तस भगवंताकडे, शिव परमात्म्याकडे मागू नये. काय मागू नये? मागूच नये ते संसारात. कारण भगवंताला सुद्धा शिवानंद महाराज सतत मागणारा जो भक्त आहे की नाही, त्याचा फार कंटाळा येत असतो. कारण फार कंटाळा येत असतो. कारण संतांनी सांगितलंय भगवंताकडे काही मागू नका. मागू नये
भरपूर प्रमाणात म्हणायचे महाराज पण एकेरी बरं का कितीही म्हणा प्रमाण एकेरी डबल नको आहे की नाही बस नाही गेलं तरी मी बसितो तरी म्हणा तरी माझ्या हातात यावं शिवहर मागू नये काही वस्तू संतांनी काय सांगितलं याला अंडरलाईन करा भगवंताकडे मागू नये काय मागू नये वस्तू मागू नये वस्तू नाम संसार संसारातल्या वस्तू भगवंताकडे मागू नये देव देईल इच्छितून कारण त्याला आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे जो जन्माला घालतो ना तो पालनही करतो त्याच्या हातात काय पालन करायचं मला सांगा चिमणीला घरट आहे की नाही चिमणीला घरट आहे की नाही माता बोलल्या तुम्हाला कळायले की नाही चिमणीला खोपा आहे की नाही बोला किती सुंदर खोपा आहे चिवताई ते कोणी बांधून दिलाय कोणी मिस्त्रीने बांधून दिलाय स्वतः ती चिमणी घरकुल अशा प्रकारचा सुंदर खोपा बनवते इतका सुंदर बनवते त्याला जाण्यासाठी खालून वाट करते महाराज वरून नाही कुठून वाट करते खालून वाट करते आणि ते खोपा कुठे बांधत नाही विहिरीच्या काठाला जे झाड आहे त्या झाडावरती चिमणी खोपा बांधते साप जरी वरून आला फांट्यावरून तरी तुला त्याच्यामध्ये प्रवेश करता येणार नाही त्याला लोंबावं लागेल खाली आणि जास्त जर तो लोंबला तर खाली पडेल संरक्षण तिलाही करता येतं आपण हुरळून जाऊ नये संसाराकरता मी घर बांधलेला आहे मी फलाना केलेला आहे मी विस्ताना केलेला आहे अभिमान सोडून द्या कारण हे जे कशा करता केलेलं आहे याच्यातलं एकही वस्तू आपल्या सोबत येणारी नाही तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा दिखाएगा खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा 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 करोडो रुपये लोकांकडे आहेत आज पण त्यांना झोप नाही महाराज का झोप नाही ते सांभाळायची चिंता सप्ताह दिला सोडून ते नामचिंतन दिलं सोडून ते धन सांभाळायची चिंता धन 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 आयुष्यभर धन 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 जडून गेला लक्षात आले इतकं धनाच्या पाठीमागे लागू नका असं कार्य करा धन तुमच्या मागे लागलं पाहिजे शिवहर देवानं जे प्रारब्धान अशा प्रकारचा आपल्या पदरात टाकलेला आहे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान हे सगळं प्रारब्धाच्या गोष्टी आहेत दैवजात दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष
दूषणा कुणाचा दैवतात तुमची दूषणा कुणाचा दैवतात तुमची दूषणा कुणाचा दूषणा कुणाचा दूषणा कुणाचा दुःख करू नका संसारामध्ये दैवानं आलेलं सुख दुःख हे सहन करावं आणि भगवंताच्या भजनामध्ये आनंद मानावा दुःख पडून जातंय शिवहर मनुष्य हा पराधीन आहे याच्या हातात काही नाही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा किती सुंदर सांगितलेलं आहे पहा. आणि म्हणून काय करावं मग जे भगवंतांनी दिलेलं आहे त्याच्या समाधान मानावं मनोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो सतत त्याचं चिंतन करावं आणि जे आपल्याला प्रारब्धानं प्राप्त झालेलं आहे ते पुढे नेत चलावं म्हणून भगवंताकडे मागू नये शिवहर मग आता मागावं काय दुसरं तिसरं काही मागू नये फक्त प्रपंचातलं सोडून परमार्थातलं उच्च कोटीचं मागावं काय मागितलं संत महात्म्यांनी प्रथम Thank you.
एकदा टाळी वाजवा महाराज, या गायक वाजवताना थोडं जोरात वाजवा. ते हाताला हाता काय चित्र पडतात की का, काय बिल येते की का? जोरात टाळ वाजवा, टाळी वाजवा. तरुण मंडळी आमची. वा, विशाल महाराजच की. वा, काय विशाल आवाज आहे यांचा. रामेश्वर महाराज आहेत त्याचे. ते विशाल महाराज, बरोबर. रामेश्वर महाराज, अतिशय सुंदर आवाज. बरं, यांच्या आवाजातून रामाचं दर्शन झालं. टाळी वाजवाय. त्या वर्षी चांगला जोड लागलाय बघा. मस्त. काय काय गावामध्ये भजनेच मिळणार महाराज चांगले. डोसका आउट होऊन जाते महाराज. कसं कीर्तन करावं, काय करावं. एका गावात गेलो महाराज, इकडे चंद्रपुरात. चंद्रपूर कुणीकडे हा, इकडे आहे का? बर. आणि महाराज त्याने विचारलं फोनवर मला, तुम्हाला काय काय लागतंय म्हणले महाराज कीर्तनाला. म्हणलं आता बरं झालं, आता काय काय लागतंय म्हणून काय सांगा. तुम्हाला टाळ लागतंय, विणा लागतंय, चोपदार लागतंय, विणेकरी लागतंय, घोडी लागते, मृदंग लागतंय, सगळं साहित्य लागतंय, टाळकरी लागतंय. सगळं आणलं ते विचारून इकडून तिकडून इकडून तिकडून. एक घोडी घेऊन आली खरोखरची. काय आणले बोला की? घोडी. घोडी, खरोखरची घोडी आणली. म्हणले घोडी कशाला आणल्या? तुम्हीच म्हणले महाराज घोडी. मी म्हणलं मला बसव ह्याच्यावरून गावाला हिंडी वाता शिवार. कीर्तनाला सुरुवात झाली महाराज. अभंग घेतला. सुंदर अभंग घेतला. आणि अभंग घेतल्यानंतर ते महाराज आले चाल म्हणण्याकरता. आता एकदा अभंग सांगितल्यावर निदान ध्यानात तरी राहावा. पहिला दिवस होता प्रमथगणाची आंबेळी. चंद्रमोळी देखीला सांगितलं मी प्रमथगणाची मेळी म्हणा. त्यानं सुरू केला आला. समजा आता अजून एक बार विचारलं काय महाराज जवळ गेले विसरून आला. मी म्हणलं खिचडी भजे खायलाच काही. अशा परिस्थिती महाराज. टाळकरी नाहीत, गावोगाव गायक राहिले नाहीत आता. म्हणून हे सुंदर आपल्याला मिळालेलं आहे. योगायोगानं दुसऱ्या गावाला प्रसादाचं कीर्तन होतं तिकडेच. आपण आपला राहते गुरुप्रसादाची थोरी. आता ते गायक न्यारेच भेटले तिथं. आर आर गुरुप्रसादाची थोरी. आर 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 काय म्हणाला? आर आर काय म्हणाला? तसं म्हण नको. नुसतं म्हण की गुरुप्रसादाची थोरी. नुसतं म्हण. त्यानं पुन्हा सुरू केलं. नुसतं गुरुप्रसादाची थोरी. नुसतं गुरु. अरे नुसतं काय म्हणालास मधी? फक्त म्हण की फक्त गुरुप्रसादाची थोरी म्हण. एवढंच म्हण की. त्यानं पुन्हा सुरू केलं. फक्त गुरुप्रसादाची थोरी. आता मुलं डोक्यावर हाणून घ्यावं की काय? पण आपल्या गावामध्ये हे सुंदर गायक वृंद मंडळी वाजवणारी अगदी सुंदर तोलामोलाची इंद्रोब्रादी मृदंगम गायनासारखी गंधर्व मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे. शिवार शिवार अशी गायक वादक मंडळी असली कीर्तन छान होत असत. आज शिवदास माऊली भगवंताच्या समोर उभे आहेत आणि भगवंताकडे एक अलौकिक अशा प्रकारची मागणी मागतायत. काय मागणी? इतुके. काय करा? इतुक द्या. इतुक शब्दाचा अर्थ थोडं, थोडस द्या. काय असतं?
थोडं मागण्यामध्ये कितीतरी घेता येत असते. जास्त 2 वया पानं लिहून काही प्राप्त करून घेता येत नाही. थोडकं मागितलं तरी संपूर्ण घेता येते. कसं मागण्याचेही काही नियम आहेत. मागण्याचीही अक्कल लागते महाराज. कुणाकडे काय मागावं, पुढला देणारा कसा आहे, पुढल्या देणाऱ्याचं दातृत्व कसं आहे, त्याच्याकडे आपण काय मागितलं पाहिजे याच्या साठी सुद्धा अभ्यास लागतो महाराज. अभ्यास लागतो. एक राजा प्रसन्न झाला. राजा, पूर्वीच्या काळची गोष्ट. आणि राजाने सांगितलं, प्रधानजी उद्या परवाच्या दिवशी माझा जन्मदिवस आहे आणि सगळ्या राज्यातल्या लोकांना असं फरमान करा, जे मागितलं ते द्या. काय करा? जे मागितलं ते त्यांना द्या. असं म्हटल्यानंतर प्रधानजी हुशार होता. त्यानं विचारलं, आपल्या राज्यात कैदी बी राहतात म्हणजे? कैदी त्यांना विचारायचं का? हो विचारा, त्यांना हे विचारा, मागेल ते देऊन टाका. बस. सगळ्या राज्यामध्ये विचारलं. कोणी काही मागून घेतलं, कोणी काही मागून घेतलं. कैदीमध्ये आले, कारागृहामध्ये आले प्रधानजी आणि सगळ्या कैद्याला विचारायला लागले, राजा प्रसन्न झालेला आहे, राजे साहेबांचा जन्मदिवस आहे, तुम्हाला काय हवंय ते मागून घ्या. आता हे जेल मधले कैदी काय शाणे राहतात का? काहीतरी गुन्हा केले, पागल केला, उन्नस केला, जेल मध्ये झाली. महाराज मागायला सुरुवात केली. कोणी म्हणाले मला खिचडी भजे खायचे, कोणी म्हणाले मला गुलाबजामुन खायचे, कोणी म्हणाले बालुशाही खायची, कोणी म्हणाले लई दिवस झाला मी घेतलं नाही गड्या, म्हणला ती मागून घेतो म्हणला. त्या बघा त्याचंही घेऊन घेतलं. हा तुला ते, हा तुला हे. एक जण गांजा मागून घेतला. फर फर गांजा ओढू लागले. एक जण सगळं आहे म्हणले, जेल मध्ये जायचं म्हणून एवढा तंबाखू आणून ठेवलं म्हणला. सोन्याची डब्बी संपली म्हणला, सोन्याची डब्बी तेवढी एक मला आणून द्यायची म्हणली. देणारा राजा आहे, राजा, आणि त्याच्याकडे काय मागायला? सोन्याची डब्बी. हे कसं होईल? एक कैदी हुशार होता बघा. त्यानं प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी राजा प्रसन्न आहे, मला एकच पाहिजे. हो म्हणले, मागून घे. या कारागृहातून माझी सुट्टी व्हावी. किती वळीत मागितलं? बोला की माता मोले ऐकू आले की नाही? किती वळी मध्ये मागितलं? एकाच ओळीत मागितलं. पण काय मागून घेतलं? सगळी सुटकाच मागून घेतली. शिवहर शिवदास माऊली भगवंताच्या समोर उभे आहेत आणि एका वाक्यात सगळं मागून घेतलं. काय? इतुके देगा तू आम्हा, मग सुखे घाली जन्मा. तुला जर आम्हाला जन्माला घालायचा असेल देवा, तर इतकंच द्या. काय द्या? दुसऱ्या चरणामध्ये
विसर नसावा. काय मागितलं? एका भगवंताचा जर विसर आपल्या जीवनामध्ये पडत असेल तर हे मनुष्य देह नसून गुराढोराप्रमाणे, कुत्र्या डुकराप्रमाणे आपलं जीणं आहे. पुच्छ नाही पायचार, मनुष्य पण कुत्री ती. भले भगवंतांनी आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे, पण या मनुष्य देहामध्ये भगवंताचं नाव जर मुखाला आलं नसेल तर तो मनुष्य देह नाही, तो पशुचा देह आहे, पशुचा. म्हणून मानवी देहाला आलेल्या या मनुष्यांनो, हा मनुष्य देह फार मोलाने आपल्याला प्राप्त झालेला आहे. बहुत पुण्याईनं हा मनुष्य देह आपल्या पदरामध्ये अशा प्रकारचा पडलेला आहे. या मनुष्य देहाचं चीज करून घ्या गड्यांनो. ही जर वेळ संधी साधून गेली नाही तर पुन्हा अनंत जन्म जरी नरकात पडावे लागले तरीही तुम्हाला मनुष्य देह प्राप्त होणार नाही. शिवहर मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला. मानवाचा जन्म हा मानवाचा जन्म आहे आणि तुम्हाला उपाय म्हणून सापडलेला आहे. कशावर उपाय? या 84 लक्ष फिरक्यामध्ये फिरून 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. हो, जन्मावं मरावं दुःखाचा डोंगर सारा दुःखाचा डोंगर. पण या चक्रामध्ये आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते फक्त मनुष्य देहामध्ये. शिवहर म्हणून माणसाचा जन्म मागून घेतला संतांनी. संत मुक्त झाले, त्यांना शिवलोक प्राप्त झाला, विष्णू लोक प्राप्त झाला. त्यांना जन्माला येण्याची गरज आहे काय? नाही.
तरी सुद्धा जन्माला येतात कशा करता? आपला उद्धार करण्याकरिता. या जडमूळ जनांचा उद्धार करण्याकरता हे संत महात्मे अवताराला येतात, म्हणून जन्म मागतात. या मनुष्य जन्माचा आनंद फार मोठा निराळा आनंद आहे, फार मोठा निराळा आनंद आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंदमय जीवन आहे, आनंद घ्या, एकमेकाचा द्वेष करू नका. यानं असं केलं, त्यानं तसं केलं, फलानं झालं, दिसतानं झालं, सगळा विचार जर करत असाल तर पदरामध्ये सगळं दुःखच पडणार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. विचार जर केला तर दुःख मिळेल, सुखाचा विचार नाही कोठे. आनंद जर घेतला जीवनाचा तर आनंद प्राप्त होईल. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंध कसा आहे? प्रत्येकाच्या जवळ जाऊन सुगंध देऊन पुन्हा पुढे निघून जातो. तसं आपलं माणसाचं जीवन असावं. प्रत्येक माणसामध्ये गेलं, कुण्याही गावाला जाओ, कुण्याही पाहुण्या रावण्यामध्ये जाओ, कुण्याही मित्र मैत्रिणींमध्ये जाओ, सर्वांनी म्हटलं पाहिजे हा माणूस किती छान आहे, किती आनंद देणारा आहे. माणसानं असं म्हणू नये हे माणूस कशाला इथं आलो, कसं म्हणू नये. बोला की हे येतील इथं कशाला आलं असं म्हणू नये. आपण जर गेलोत ना, सगळ्या लोकांनी आपलं स्वागत केलं पाहिजे. शिवार संतांचा आनंद आहे, योग्यांचा आनंद आहे. आनंदमय जीवन जगा, आनंदमय. बस परमार्थ हेच आहे. काय कवे कैलास, हेच खरा आनंद आहे. कोण कैलास बघितलाय, तिथं गेल्यावर कशाचा आनंद? अरे ह्या जीवनाचा आनंद घ्या, हेच खरा कैलास म्हणाले. बस आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. जे निज ध्येय योगियांचे, योगियांचे आनंदमय जीवन जगा, हे मनुष्य देहाचं चीज आहे. म्हणून हे तुके देगा तवा मग सुखे घाली जन्मा. तुझा विसर नसावा, तुझा विसर अशा प्रकारचा आमच्या जीवनामध्ये पडू देऊ नको भगवंता. कारण जे जे भगवंताला विसरलेले आहेत ना, त्यांच्या जीवनामध्ये सगळी हानी झाली. Yeah.
भगवंताचा विसर पडला तर मनुष्य देहामध्ये दुसरं काही शिल्लक राहत नाही पा, सगळं दुःख पदरात येत. पचतील खाणी 84च्या पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे चक्र सुरुवात होत. 84 लक्ष जन्मयोनीच. आणि एका मनुष्य देहामध्ये जर हे प्राप्त करून घेतलं तर मग सगळा आनंद आहे. म्हणून भगवंताचा विसर सुद्धा आपल्या जीवनामध्ये पडू देऊ नये. आमच्या जीवनात सगळं आपण ध्यानात ठेवलेलं आहे, पण भगवंतालाच विसरलेलो आहोत. शिवार बाकी आमच्या जीवनामध्ये सगळं लक्षात राहते. आता लक्षात आहे सगळ्यांच्या फोन पेवर किती पैसे आहेत, अरे किती आहे, कोण सांगेल महाराज. कितीही पैसे राहू काही नाही हो, माझ्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे काही नाही. काय दिलंय आम्हाला देवानं, हे बघा काय म्हणतात, एवढं देव 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 करून आमच्या नशिबाला काय दिलंय देवानं, हे बघा म्हणतात की नाही. असं तसं म्हणू नये, भगवंतावर दोष ठेवू नये. दोष आपल्या कर्माचा आहे. पूर्वजन्मीच काही संचित असेल, पाप असेल, ते भोग आपल्याला भोगण्यासाठी दिलेला आहे. भोगतो न घडे संचिता वाचोणी करावे ते म्हणी समाधान. समाधान म्हणायला शिका. काय दिलंय आम्हाला देवानं असं म्हणू नये, त्यानं काय मला दिलं नाही असं म्हणावं. एक म्हातारे बाबा होते, लक्षपूर्वक ऐका माता माऊली. जीवनामध्ये कधीच धर्म घडला नाही, सत्याला पंगत घडली नाही, सप्ताहामध्ये कधीच कीर्तनाला गेला नाही. पाहायला गेलं तर करोडोची संपत्ती, काचेचा बंगला. काय झालं कुणास ठाऊक, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि अवघ्या 12 तासाचं, एक दिवसाचं बिल 25 लाख रुपये बिल केलं डॉक्टर. किती केलं बोला की तुम्ही, मागले माणस थोडं बोला हो, मला करमत आहे. किती लाख बिल केलं, 25 लाख रुपये बिल केलं. 25 लाखाचा कागद 80 वर्षाच्या आजोबाच्या हातामध्ये आलेला आहे. आणि ज्या वेळेस हातामध्ये कागद पडला त्यावेळेस ते बाबा रडायला लागले. डॉक्टरनी विचारलं, बाबा का रडताय तुम्ही, बिल जास्त झालंय म्हणून रडताय का, 25 लाख रुपये बिल झालं म्हणून रडता का. म्हाताऱ्या बाबांचं उत्तर आहे का, डॉक्टर साहेब 25 काय 50 लाख जरी लागले असते तरी मी देण्याची माझी तयारी आहे डॉक्टर साहेब. पण दुःख याचं वाटते, 80 वर्ष मला या भगवान शिव परमात्म्यांनी जगवलं, त्याने माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. एकही रुपया. एका दिवसाचं बिल तुम्ही 25 लाख केलं. 80 वर्ष मला त्या भगवंतांनी जगवलं, त्याचं एकदाही मी भजन केलं नाही, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा यायल्या. शिवार मला सांगा, एवढी प्रॉपर्टी महत्वाची होती की देव महत्वाचा बोला. संसार करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, Yeah.
संसार धंदा सर्व करा. एवढं सांगितल्यानंतर कोणी म्हणेल मग हे संसार करावं की नाही, येऊ काय तुमच्या संग म्हणावं मला. चला नेतो पंढरपूरला, आता उद्या चालू आहे शिवकथा. संसार धंदा सगळं काही लक्षपूर्वक करा, पण निजध्यास कशाचा असावा तर ते भगवंताचा. निजध्यास आत्मबोधाचा, आत्मसुखाचा निजध्यास आपल्या जीवनामध्ये असावा. म्हणून जन्म. मग सुखे घाली जन्मा, तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा. आणि हे सगळं प्राप्त करून घेण्याकरिता संगत मोठी फार महत्वाची आहे. हे एवढं जे सांगितलं हे कोणाच्या संगतीत प्राप्त होते हो? कोण म्हणलं पिदाळ्याचं? महाराज संत महात्म्याच्या संगतीमध्येच हे प्राप्त होते. संतांच्या संगतीशिवाय, गुरुच्या संगतीशिवाय हे ज्ञान आपल्याला कधीच प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून संगत सुद्धा चांगली पाहिजे. संगत संतन की करे, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. आपल्या संबंध जीवनाच्या पतनाला, पतन म्हणजे वाटोळ होणं, आणि आपल्या संबंध जीवनाच्या उद्धाराला सुद्धा कारण कशाची असेल तर ती संगतीचं कारण आहे. पतन उद्धार संगाचा महिमा, त्यजावे अधमा. म्हणून आपले लेकर जे शिकायला आहेत, तरुण तरुणी, मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगतोय, आपली लेकरं कोणाच्या संगतीमध्ये आहेत हे थोडस अगोदर तपासा. आपल्या मुला मुलींचे मित्र कोण आहेत, ते कशी वागणूक करतात, काय आचरण करतात, त्यांचा दिवसभराचा बायोडाटा काय आहे, किती वेळ अभ्यास करतात, किती वेळ काय करतात, याच्यावर लक्ष ठेवणं कोणाचं काम आहे? बोला, कोणाचं काम आहे? आई वडिलांचं काम आहे. ज्या पाल्यांचं वाटोळ होत असतं महाराज, त्या पाल्याचं वाटोळ होण्याचा अर्थ त्याचे जबाबदार आई वडील आहेत. संगतीचा फार मोठा परिणाम आहे. संगतीचा फार मोठा परिणाम. बाजारातून 2 पोपटे घेतले, 2 पोपट. एक पोपट घेतलं महाराजांना, ब्रह्मानंद महाराजांना घेतलं म्हणा की, आणि एक पोपट घेतलं अट्टल निर्मलच्या पिदाड्यानं. एक पोपट कसायानं घेतलं म्हणा की, त्याच्या घरी हाना थोडा मारा, हाना थोडा मारा, हाना थोडा मारा. पोपट बोलू लागलं, माणूस आल्यावर, पकडो पकडो, छाटो, मारो, इसकी जान ले लो. पोपट काय म्हणायचं? हेच म्हणायचं. काय म्हणायचं? माणूस आला, पकडो, छाटो, जान ले लो, असंच म्हणायचं ते पोपट. आणि साधूच्या घरचं पोपट, आगतम स्वागतम महाभागः, संस्कृत बोलायला लागलं. स्वागतम महाभागः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम रहे. पोपट बोलायला लागला. कोणाच्या संगतीतला? बोला की, महाराजाच्या संगतीतला पोपट संस्कृत बोलायला लागला. आणि त्या कसायाच्या संगतीतला पोपट
वाईट बोलायला लागला, हाणा थोडा मारा म्हणायला लागला. याचा अर्थ काय झाला? संगत फार मोठी महत्वाची आहे. चांगल्या माणसाच्या संगतीत जर आपण बसलो तर चांगले विचार आपल्या मस्तिष्कामध्ये येतात आणि तसं जगण्याचा प्रयत्न करतो. थोडी जरी वाईटाची संगत लागली ना, महाराज घेणारे फार मोठे विचित्र असतात लोक. नवीन नवीन पोराला कसं एकदम शिकित नाही, अगोदर घेऊन बसतात, थोडी घे रे थोडी घे, नाही नको 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 म्हणते, नाही उभं टपन बरोबर घे जरास. काय होते म्हणला त्याच्या? खोकला जाते रे म्हणला तुझा, खोकलाला खप 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 2 रोज झालं. काय झालं? खोकला कसं जाते रे म्हणला? येडा आहेस की म्हणला? आजच्या पंजापासून 10 एकर जमीन गेली, 1 एकरचा मोठा वाडा गेला, तुझा खोकला कसा जाईना म्हणला. शिवार अगोदर ते आपली पाजवतात आणि नंतर कोणाची पितात? बोलाय नंतर ह्याचीच पितात, ज्यानं शिकले त्याची. हे त्याचा धंदाच आहे. शिवार शिवार संगत मोठी फार महत्वाची आहे. संगतीचा परिणाम मोठा विचित्र आहे. संतांच्या संगतीमध्ये जीवनाचा अर्थ कळत असतो. वड्यांनो, घर बसल्या परमार्थ करून घेतला साधू संतांनी. घर बसल्या घर कसा असावा ऐका. एक संस्कृतकार बंधू गोड बोलतायत. सानंदम सदनम सुधाश्च सुधियः कांता प्रिय भाषिणीम सन्मित्रम सधनम स्वयोषिति रती जाज्ञा परासेवकाः. काय अर्थ सांगितला? सानंदम सदनम, त्या घरामध्ये आनंद असावा म्हणे. काय असावा? आनंद असावा. सानंदम सदनम सुधाश्च सुधियः, त्या घरातले लेकर बुद्धिवान असावे. अभ्यास करण्याची वृत्ती त्या घरातल्या लेकरावर असावी. कांता प्रिय भाषिणीम, त्या घरातली पत्नी कशी असावी? प्रिय बोलणारी, गोड बोलणारी असावी सर्वांना. बरं का? गोड बोलून काटा काढणारी नव्हे, गोड बोलणारी असावी सर्वांसोबत. कांता प्रिय भाषिणीम, पुढे काय सांगितलं? सन्मित्रम, त्या घरातल्या ज्या लोकांचे मित्र आहेत, सन्मार्गाने चालणारे मित्र असावे. सन्मित्रम सधनम, स्वतःच्या धनाने धष्टपुष्ट होणार ते घर असावे. स्वयोषिति रती, त्या घरातल्या लोकांची कामभावना फक्त आपल्या पत्नीवर असावी. स्वयोषिति रती चाज्ञा परासेवकाः, त्या घरामधले सेवक मालकाची आज्ञा पाळणारे असावे. मालकाला काम सांगणारे झालेत. आपला मालक तेवढा तांब्या भरून आणा की म्हणला माझ्याकडे. हे बघ काय नोकर सांगायला मालकाला. हे कलियुग आहे, असंच व्हायला. पुढे काय सांगितलं? आतिथ्यम शिवपूजनम, अतिथीचं पूजन त्या घरामध्ये असावं. घर कसं असावं ते सांगतो ऐका. अतिथीचं पूजन घरामध्ये असावं. शिवपूजनम, रोज अशा प्रकारची भगवंताची पूजा असावी. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे. देव अतिथी आपल्या घरी आले, त्यांना जेवण वाढावं. मग ते कसंही भोजन असो, शिळ का असेना, भूक लागलेली आहे ना, त्यांना भोजन वाढावं. भूक लागले, भुकेल्याला अन्न वाढावं. हे गृहस्थाश्रमाचा नियम आहे. वाढी भुकेली अन्न, 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 वाढी
संतांनी सगळं सांगितलं. वाढी भुकेली अन्न हो का कैसे ही भोजन कैसे, याचा अर्थ हिटलेला नाही बरं. कैसेही याचा अर्थ कसंही असो, जे काही असेल ते चांगलं. हो का कैसेही भोजन, कसंही असो, भाजी भाकर असो, त्या भुकेलेला अन्न वाढा. म्हणून गाव जेवण आहे रोज. धन्यवाद करतो ज्यांनी ज्यांनी या सप्ताहामध्ये पंक्ती दिल्या, त्यांच्याकरता टाळी वाजवा. कारण या सप्ताहामध्ये जे अन्नदान दिलेलं आहे, ते अन्नदान पुढे परलोकामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून जीवनामध्ये अन्नदान घडावं. कशी दिघल्यान्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळांचा उद्धार करून घ्यायचा असेल, मागल्या पुढल्या, तर सप्ताहामध्ये अन्नदान करावं. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिनम मिष्टान्नम पानम गृहे. पुढे शेवटचं सांगितलं, साधू संग मुपासते ही सततम. साधूची संगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली असेल तर त्याच्यासारखा गृहस्थाश्रम नव्हे, ते कैलास आहे. कैलास शिवहर. संग साधूचा असावा. आणि याबरोबर अजून काय मागितलं? विषय काही म्हणे, नको विषयी 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 काही गेली 2 तास झालं आमचे हे टाळकरी मंडळी मृदंग वादक मोठमोठ्यानं भजन करतायत. पण कीर्तनामध्ये टाळीला मोठं फार महत्वाचं महत्व आहे. का? कीर्तनात टाळी वाजवली, मुखानं नाम घेतलं, सगळे दोष निघून जातात. म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करायचा आहे. सर्वांनी हात वर करा. महिला वर्ग, पुरुष वर्ग. सुंदर आपल्याला भजन करायचं. इकडले इकडले वट्यावरले, मागले, चोपदार,
ध्यान ठेवा सगळीकडे. हातवरी हातवरी साईट हातवरी करा बघा. अर्धे हात खेळला की अर्ध पाप जाते बघा आणि दुसऱ्याचं पाप आपल्यावर येऊन बसल विनाकारण. साईट हातवरी करा. साईट. एक म्हणला माझे हातच दुखाले हो म्हणला. शेतात कसे दुखणार तुझे चुंगडे उचलताना हात असं नाम दुखाले. हात वर करा माय. हा करा हात वर. चहा पिऊन येऊ का? टाईट टाईट हात. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. बोला. गेल्या वर्षी शिवकथेत भजन केलं म्हणून केलं नाही. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा मी शिवाचा. शिव माझा मी शिवाचा. माता मौले ऐकले नसले. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. वा वा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. चांगली भजन केली शे म्हणाव. सुंदर आवाज आहे तुमच्या सर्वांचा. स्वरात म्हणली की नाही महाराज? तुम्ही खरं सांगा, स्वरात म्हणली की नाही? काय काय गावाला घोगऱ्या गळ्याचे राहतात माणसं. शिव माझा माझा माझा. आता मला खाऊ टाक. काय करतो दुसरं? असले काही लोक राहतात. अतिशय सुंदर भजन केलं बरं. त्या भगवंताचा आपण भाव. आता जे शिवस्तोत्र म्हटलेलं आहे ना, रावणांनी लिहिलेलं आहे महाराज. हो, काय त्याचे शब्द आहेत ऐका. आमचे महाराज मृदंगावर वाजत जातात. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले विलंबितं भुजंग तुंग मालिकां दमट्टमट्टमट्टिनादमट्टमट्टवर्वयम् चकार चंड तांडवं कनोतु न शिव शिवम्. काय अलौकिक अशा प्रकारची रचना आहे. त्या रावणाने आपल्या शरीरातले हे नाड्या काढून त्याचा विना केला होता. आपल्याला येण्याचे तार सांभाळणं व्हायला चले.
या इथले येण्याचे तार बघलो मी, सगळे बरोबर आहे. दुसऱ्या गावचं सांगालो. आपल्याला ह्या येण्याचे तार सांभाळणं व्हायना चालले. रावणानं आपल्या शरीरातल्या नाड्याचे तार बांधून विणा तयार केला होता आणि त्याचं भजन केलं होतं आणि तेवढ्यात लाईट गेली. हो, म्हणून इतकं भजन आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं तंतोतंत भजन व्हायला पाहिजे. पुढे शिवदास माऊलींनी मागितलेलं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये कोणताच विषय अशा प्रकारचा येऊ देऊ नको. नको विषय काही म्हणी, माझ्या मनात कोणताही विषय नको. आता पंचविषयाचं चिंतन शास्त्रामध्ये मोठं गोड चिंतन आलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे पंच विषय आहेत ना, या पंच विषयाच्या विषयामध्ये आपण सगळे अडकून गेलेलो. कशामध्ये अडकून गेलेलो? कोणी शब्दामध्ये अडकलेला आहे, कोणी स्पर्शामध्ये अडकलेला आहे, कोणी रसामध्ये अडकलेला आहे, कोणी गंधामध्ये अडकलेला आहे. अनेक जे विषय अशा प्रकारचे आहेत त्या विषयामध्ये गुरफटून मरून गेले महाराज. शब्द विषयामध्ये हरिण अडकलं. हरणाच्या कानावर शब्द आला बासरीचा, वेणूचा. महाराज ते हरिण थांबावलं आणि त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये पडलं. स्पर्श विषयामध्ये हत्ती अशा प्रकारचा गेलेला आहे. हत्तीला पकडण्याकरता एक हत्ती अशा प्रकारची तयार केलेली आहे. हत्तीनी मोठ्या खड्ड्यामध्ये वर अशा प्रकारचं लाकूड टाकून काहीतरी फुसपटाचं करून तिथं हत्तीने उभं केली. स्पर्श विषयाचा अंतःकरणामध्ये अभिलाष धरून हत्ती पळत 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 आला आणि त्या मोठ्या खड्ड्यामध्ये पडला. कोणत्या विषयामध्ये गेला बोला? स्पर्श विषयामध्ये. रूप विषयामध्ये भ्रमर अशा प्रकारचा गेलेला आहे. भ्रमर त्या पतंग रूपी किड्यामध्ये, पतंग जो आहे ना, पतंग त्या किड्यावर झेप घेत असतो. लाईटीवर दिवा लावलेला आहे, दिवा, त्या दिव्यावर पतंग झेप घेतो. कशा करता? रूप विषय त्याला आवडलेला आहे. दिव्यावर झेप घेतली रे घेतली, मरून गेला. शब्द, स्पर्श, रूप, रस, रस विषयामध्ये भ्रमर गेला. भ्रमरानं काय केलं? मस्त पैकी रात्रीच्या वेळी त्या कमळाच्या फुलावर बसलेला आहे आणि ते कमळ दर रात्रीच्या वेळेला काय झालं? बंद झालं. रात्रभर अशा प्रकारचा तो आनंद घ्यायला लागला, आनंद घ्यायला लागला. माऊलीने मोठं गोड वर्णन केलेलं आहे. ऋणू झोनू रे भ्रमरा, ऋणू झोनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुण रे भ्रमरा. हा अवगुण अशा प्रकारचा तू टाकून दे. जर टाकून दिला नाही तर मरशील. सकाळची वेळ झाली, उन्माद हत्ती आला, ते कमळाचं फूल उपटलं, खाली टाकलं आणि पायानं चिरडून टाकलं. महाराज गेला. महाराज शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे अनेक जे विषय आहेत त्या विषयामध्ये आपण सगळे गुरफटून गेलेलो आहोत. हे विषय सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये नको. नको विषय काही म्हणी, असो प्रेम तुझे गुणी. तुझ्या गुणावर, तुझ्या भजनावर माझं प्रेम असावं, बाकी काही नाही. असं जर दिलात ना भगवंता, एवढं जर मला माझ्या पदरामध्ये दिलात तर जन्मो जन्मांतरी जन्म जन्म दास, जन्म जन्म दास.
करी म्हणे शिवदास टाळी वाजवा या सर्वांकरिता. काय मोठा आनंद आहे पहा. खरंच
जन्माला यावं तर अशा गायकांच्या आणि अशा वादकांच्या बरं का. जन्मो जन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास, अशा प्रकारची मागणी शिवदास माऊली भगवंताकडे मागणी मागतायत. तीच मागणी आपणही आपल्या जीवनामध्ये आचरण करून अशा प्रकारची श्रेष्ठ जीवन, भक्त जीवन अशा प्रकारचं जगावं, अशी मागणी भगवान शिवशंभू हनुमंतरायाकडे आपण करूया. आणि आज या सेवेकरता उपस्थित आमचे शिवानंद महाराज, खूप वर्षापासून त्यांची साथ तुम्हाला लाभते आहे. आपण भाग्यवान आहोत. असे उत्तम कीर्तनकार, कथाकार आपल्या इथे 8-8 दिवस उपस्थित राहतात. हे आपलं भाग्य आहे. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. मृदंग वादक आमचे सुरेश महाराज, सुजित महाराज. मला थोडं ध्यान राहणं झालंय, आता वय झालंय फार माझं, बरं काय. आमचे सुजित महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, विशाल महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, आहे की नाही. आमचे खंडेराव महाराज, हा, त्याच्या गाण्यावर लक्षात ठेवावं लागलं ना, असं म्हणलं की खंडेराव येतात. असं लक्षात ठेवायच्या काही हे असतात टिप्स. आणि सगळ्यात महत्वाचं ते राहिले की आता आमचा परम शिष्य, लाडका विद्यार्थी बापूराव, नंबर 1 महाराष्ट्रामध्ये नामांकित अशा प्रकारचं नाव कमवलेला आमचा बापूराव. अतिशय सुंदर तयारी वाजवणं आहे. दोन्ही वाजवणारे अगदी तोला मोलाचे आहेत बरं का, कमी जास्त नाही बरं का, अगदी तोला मोला. तू कोणी घेतली मोती जैसा, असं म्हटल्यासारखं सगळी ही तोला मोलाची माणसं आहेत. चौकदार चांगले आहेत. आज कसे नाराजच दिसालेत. मला काय झाले, घरचं टेन्शन आहे काय, काही ताण नाही की घरचं. हे झाल्यावर पंढरपूरला या बरं का. आणि महत्वाचं सांगणं, दरवर्षीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, उद्यापासून शिवकथा ही पंढरपुरामध्ये चालू असते. ज्या भाविकांना यायचं असेल कृपया यंदा तरी हात जोडून विनंती आहे, जोडी जोडप्यांनी, महिला पुरुष सगळ्यांनी 1-2 दिवस 4 दिवस हजेरी लावा, अशी आमची विनंती आहे. भगवान पंढरीच्या दरबारामध्ये भगवान शिवाची कथा पांडुरंगाला फार मोठी आवडते. कारण ते एक आहेत, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. या तिथे दरवर्षी कथा आहे. आता इथून मला पंढरपूरला जायचंय बरं का, म्हणून याच ठिकाणी सेवेला विराम. तुम्हा सर्वांचं दर्शन दरवर्षी मला होतं, असंच घडत राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. गुराधमा